महानगरपालिकेच्या निमित्तानं मी कळंबोलीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमचे जे 4 उमेदवार आहेत, शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख माननीय रामदास शेवाळे साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय बबन मुकादम साहेब, आमच्या ताई ज्या बायकाताई बारगजे आणि सायलीताई सरक या 4 उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आलोय। कळंबोली गावामधल्या लोकांचा मूड पूर्णपणे भाजपा महायुतीच्या बाजूने आहे। महायुतीनं खूप मोठी कामं या पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये या विभागाचे नेते माननीय रामसेठ ठाकूर यांच्या नेतृत्वात आणि कार्यकुशल कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांत दादांच्या नेतृत्वामध्ये केलेले आहेत। गावगाड्यातल्या सगळ्या लोकांचा मोठा सहभाग या परिसरामध्ये आहे। मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक इथं राहत आहेत आणि इथले गाववाले आणि आमच्या गावाकडची लोक हे एकमेकाच्या हातात हात घालून गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत। त्यांचं एकमेकांचं जिव्हाळ्याचं नातं तयार झालंय आणि गावं पण या सरकारनं डेव्हलप केलेले आहेत, शहर पण हे सरकार डेव्हलप करताय। त्यामुळे सर्व लोकांचा कल हा महायुतीच्या बाजूने आहे। आमचे चारीच्या चारी उमेदवार हे मोठ्या मताच्या फरकाने निवडून येणार आहे। टीका केलेली आहे पंकजाताईंना आणायची वेळ कळंबोलीमध्ये प्रचारासाठी पंकजाताईंना अंधारातला प्रचार करावा लागतो असं शेकापचे आमदार बाळाराम। हे बघा, कुणी काय बोललं याला काही महत्व नाही। ज्या पार्ट्या आता महाराष्ट्रामध्ये शिल्लकच नाहीत, ज्या पार्ट्यांची एक्सपायरी डेट अत्यंत जवळ आलेली आहे, अशा पार्ट्यांच्या विषयी बोलण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची युती इथं आहे आणि लोक प्रचंड शक्तीनं हे आमच्या बाजूने आहेत। त्यामुळं टीका करणाऱ्यांनी टीका करत राहावं, आम्ही लोक काम करत राहू। आमचे सगळे उमेदवार लोकांच्या मध्ये आहेत, काम करतायत आणि लोकांचं त्यांना खूप मोठं समर्थन आहे। ते आता मला इथली सगळी परिस्थिती माहित नाही। प्रशांत दादा या विषयात अरे माहितीच येणार ना, दुसरं काय येणार? अरे मी काय राज्याचा प्रमुख नाही। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।